1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। डब्बा स्पेशल पनीर पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 कप मटार, 200 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1.5 कप शिजलेला भात, 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. गरम तेलात जिरं, कांदा, टोमॅटो, मटार मिसळत हे मिश्रण शिजवून यात पनीर परतून घेत यात शिजवलेला भात घालायचा. वर पावभाजी मसाला, तिखट, मीठ मिसळून घेत यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झाला आपला डब्बा स्पेशल पनीर पुलाव तयार. तर सगळ्यात आधी तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं मस्त फुललं पाहिजे ऑफकोर्स, तरच फोडणी खमंग बसते. जिरं फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा. कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घेतोय. कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचं, 1 छोटा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो बारीक चिरलेलं, मटार घालायचा, मिक्स करायचं, 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं. टोमॅटो आणि मटार शिजवून झाला की त्यामध्ये पनीर घालायचं, पनीरचे पीसेस मिक्स करून घ्यायचे आणि आणखी 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये शिजवलेला मोकळा भात घालायचा आणि त्यावर ऑफकोर्स मस्त चवीसाठी 1 चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा ते 1 चमचा बेडगी मिरची पावडर, मीठ घालायचं चवीपुरतं. मिक्स करायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. छान एकत्र झालं, एकजीव झालं की झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट मस्त वाफ काढून घ्यायची. आपली शेवटची स्टेप, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि पुन्हा मिक्स करायचं आणि असा आपला मस्त गरमागरम पनीर तवा पुलाव 5 मिनिटाच्या आत तयार होतो. मस्त तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सर्व करा. बाजूला फ्रुट्स द्या, ड्रायफ्रुट्स द्या, त्यांना जे आवडतं ते सप्लिमेंटरी म्हणून देऊ शकता.